खरं तर तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भात हरित लवादामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। पुणे येथील वकील जे आहेत श्रीराम पिंगळे त्यांच्याकडनं या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या वृक्षतोडीला जो आहे तो निर्णय तर स्थगिती देण्यात आलेली आहे। 15 जानेवारीपर्यंत या स्थगिती देण्यात आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवरती जे श्रीराम पिंगळे आहेत ते तपोवनमध्ये आलेले आहेत। त्यांच्याकडनं या ठिकाणी पर्यावरण प्रेमींसोबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी संवाद देखील साधलेला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आपण आज तपोवनात आलात, या ठिकाणी पर्यावरण प्रेमींसोबत चर्चा केलेली, काय सांगा? या ठिकाणी आजच्या मीटिंगचा उद्देश असा आहे की हे जे तपोवन आहे हे व्यवस्थित बघणे, समजून घेणे आणि या ठिकाणी विविध स्तरावरती वेगवेगळे पर्यावरणप्रेमी जे काम करत आहेत आणि जो डेटा त्यांच्याकडे संकलित आहे तर त्याची माहिती घेणे आणि त्याचा उपयोग पर्यावरण टिकवण्यासाठी, हे तपोवन वाचवण्यासाठी कसा करून घेता येईल ते करणे आहे। त्या उद्देशाने आमची मीटिंग झाली। आता आम्ही तपोवन बघायला जातो आहोत। नक्कीच आपण याचिका केली होती, याला स्थगिती देखील देण्यात आलेली आहे। हो, पण ही स्थगिती जी दिलेली आहे तो एक अंतरिम आदेश असल्यामुळं आपल्याला हा आदेश टिकून राहावा व पर्यावरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि त्या उद्देशानं आम्ही सर्व समविचारी माणसं या ठिकाणी आज जमलेलो आहोत। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।